लोणचं करणं एकदम सोपं आहे. मीठ, मसाला, तेल, कैरीला लावले की लोणचे तयार. पण समस्या येते की लोणचं टिकत नाही, बुरशी येते. आज आपण बघणार आहोत 2 वर्ष टिकणारे, खराब न होणारे लोणचे. हे मी कमी मसाला, कमी तेल आणि उन्हामध्ये न वाळवता बनवलेले आहे. चला तर आपण सुरुवात करूया. 1 किलो कैरी घेतलेल्या आहेत. या लोणच्याच्या कैरी आहेत. ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. टणक हिरव्यागार घ्यायच्या. मऊ पडलेल्या घ्यायच्या नाहीत. मऊ पडल्या असल्या तर लोणचं खराब होतं. आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, चोळून घ्यायच्या. याच्यावर माती लागलेली असते किंवा देठाचा जो चीक असतो तो ह्याच्यावर पडलेला असतो, तो अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा. लोणच्याच्या कैरी या आकाराने गोल असतात, हिरव्यागार असतात. या आता आम्ही धुवून घेतलेल्या आहेत. आता पुसून घेऊया आपण. पुसून घेतल्यानंतर सुद्धा 10 मिनिट या अशाच ठेवायच्या. पंख्याखाली सुकवत ठेवायच्या. पाणी याच्यामध्ये अजिबात नाही राहिलं पाहिजे. याच्यावर डाग नसले पाहिजेत. कैरी चांगल्या कडक पाहिजेत. आता या मी सगळ्या पुसून घेत आहे. कैरी धारदार वस्तूने कापून घ्यायची. अशी खराब होता कामा नये. दबली नाही गेली पाहिजे. चांगल्या फोडी झाल्या पाहिजे. चौकोनी आकाराच्या फोडी करून घ्यायच्या त्या. म्हणून धारदार चाकू वगैरे काहीतरी वापरायचं, धार असलेलं, किंवा विळीने कापून घ्यायच्या. आता हा पांढरी शुभ्र कैरी आहे. पिवळ्या रंगाची कैरी वापरायची नाही. पिवळ्या रंगाची थोडीशी पिकलेली असते आणि मऊ असते. तर असे चौकोनी आकारामध्ये मी कापून घेत आहे. फोडी कापलेल्या आहेत आणि 2 चमचे हळद लावून घेऊया. 1 चमचा टाकलेला आहे. अजून 1 चमचा टाकून घेऊया याच्यावर. त्याच्यावर टाकूया 3 चमचे मीठ. आता हे थोडं हाताने मिक्स करून घेऊया. सगळीकडे हळद मीठ सगळ्या फोडींना चोळून घेऊया. आता 1 शिबडं घेतलेलं आहे. आता ह्या फोडी याच्यावर ओतून घेऊया. आता मीठ लावल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे. हळद मीठ लावल्यामुळे या फोडी आकसल्या जातात आणि टिकतात चांगल्या. आता पाणी सुटल्यानंतर पाणी याच्या खाली गळेल आणि पाणी गळल्यामुळे याला बुरशी नाही येत. व्यवस्थित आपलं 1-2 वर्ष लोणचं टिकतं. म्हणून अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता याच्यावर मी ताट झाकलेलं आहे आणि त्याच्यावर हे आपण कापड झाकून ठेवूया. आता हे रात्रभर असंच ठेवणार आहे मी. आता दुसऱ्या दिवशी आपण बघूया. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया. पाणी पूर्ण निथळलेलं आहे. पाणी नाही या फोडींना आणि फोडी थोड्याशा सुकलेल्या आहेत या. आता हे थेंब थेंब गळतं याच्या बुट्टीतून पाणी. हे इतकं पाणी साठलेलं आहे. हे आता फेकून द्यायचं पाणी. आता ह्या फोडी आपण थोड्या सुकवून घेऊया. उन्हामध्ये फोडी सुकवायच्या नाहीत. उन्हामध्ये सुकवल्या तर एकदम वातड होतात. सावलीमध्येच 3 तास सुकवून घेऊया. पंख्याखाली ठेवल्या तरी चालतील. थोड्याशा पसरून घ्यायच्या. आता ह्याच्या पाणी निथळल्यामुळे याला बुरशी नाही येत, खराब नाही होत लोणचं. खूप जास्त दिवस टिकतं. फोडी 4 तास वाळवून घेतलेले आहेत पंख्याखाली. सावलीमध्ये वाळवलं तर त्याच्यावर धूळ नाही बसत. उन्हामध्ये खूप चिवट होतात आणि धूळ पण बसते. म्हणून सावलीमध्येच वाळवून घ्यायच्या. खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी मसाल्यांमध्ये आपण सुकं लोणचं करणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. खूप जास्त तेल घातलं तर त्याचा असा एक उग्र वास येतो. म्हणून आपण कमी तेलामधलं लोणचं बघूयात. अर्धी वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एकदम कडकडीत गरम करायचं, वाफ येईल अशा पद्धतीने. हे सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे. पाव वाटी मोहरी घेतलेली आहे. 2 चमचे मेथीदाणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 10 काळी मिरी, 5 लवंगा. आता हा मसाला आपण गरम करून घेऊया. फक्त गरम करून घ्यायचा, भाजायचा नाही, खूप जास्त करपू द्यायचं नाही. फक्त गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा. आपण घरगुती मसाला करत आहोत, विकतचा मसाला नाही वापरलेला. घरातल्या मसाल्यांचे फ्लेवर चांगले येतात. तेल कडकडीत गरम केलं होतं. आता साधारण हे कोमट झालेलं आहे, म्हणजे त्याची वाफ घालून घ्यायची. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा हिंग घालूया. 1 मोठा चमचा हळद, अर्धी वाटी तिखट. आता हे मसाले नसलेलं तिखट आहे. बुक्का किंवा मिरची पावडर आहे. त्याच्यामध्ये कोणतेही मसाले नाही आहेत. हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि तेल थोडंसं कोमट आहे. हे अगदी पाण्याप्रमाणे थंड करून घ्यायचे. आता हे मी बाजूला ठेवते थंड होण्यासाठी. मसाले थंड करून घेतलेले आहेत. मऊ मसाले असतील तर लोणचं खराब होतं. त्यासाठी हे थोडेसे गरम करून घ्यायचे. आपण दुकानातून आणतो किंवा घरामध्ये असतील तर हवेमुळे ते मऊ झाले असतील, म्हणून त्यासाठी हे गरम करून घ्यायचे. आता हे मिक्सरवर वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक पावडर नाही करायची, थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे. आता हा काचेचा बाउल घेतलेला, हा उन्हामध्ये वाळून कोरडा करून घेतलेला, म्हणजे लोणचं खराब नाही होणार. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपलं लोणचं खराब नाही होणार. आता याच्यामध्ये मी फोडी काढून घेते. आता याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. 2 गड्डे, मोठे गड्डे होते
ते लसूण मी सोलून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. लसणामुळे लोणचं टिकतं पण आणि फ्लेवर छान लसणाचा. आता आपण जे काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहे ती सुद्धा उन्हामध्ये वाळून कोरडी करून घ्यायची. आता याच्यामध्ये हे तेल टाकून घेऊया. अर्धच तेल वापरलेलं आहे मी आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता तेल हे लोणच्याच्या फोडीनं सर्वत्र लागलं पाहिजे. मसाला घालून जर मिक्स केलं तर फोडीनं तेल लागत नाही, मसाला आपलं सगळं तेल शोषून घेतो. म्हणून फक्त फोडीलाच तेल लावून घ्यायचं अगोदर. फोडीनं तेल व्यवस्थित लागलं तर लोणचं खराब नाही होणार. तेल हे प्रिझर्वेटिव्ह आहे. 1-2 ते 3 मिनिट आपण मिक्स करून घेऊया. हा मसाला मी जाडसर वाटून घेतलेला आहे, तेलामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला तेलाबरोबर मिक्स करून घेऊया. आता मीठ टाकून घेऊया. 3 चमचे मीठ टाकूया. सुरुवातीला आपण जे मीठ टाकलं होतं ते पाणी होऊन वाहून गेलेलं आहे. ते आता मिठाचा याच्यामध्ये अंश नाही आहे, तर हे दुसरं मीठ घातलेलं आहे मी. मसाला पण त्याच्यावर घालून घेऊया. आता सर्व मसाला मीठ फोडींना मिक्स करून घेऊया व्यवस्थित. चोळून मिक्स करायचं. आता हा आपलं लोणचं तयार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि एका छोट्या बरणीमध्ये खायला काढून घ्यायचं. मोठी बरणी सारखी सारखी उघडायची नाही, त्याला हवा लागली तरी पण लोणचं खराब होतं. आपण जो चमचा वापरणार आहे तो पण स्वच्छ कोरडा करून घ्यायचा. त्याला पण पाणी लागलेलं नसायला पाहिजे. आता एकदम कमी तेलामध्ये आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. आपलं सुकं लोणचं तयार आहे. कमी तेलामध्ये कमी मसाल्यांमध्ये तयार झालेलं आहे. 15 दिवसानंतर खायला येईल. त्याच्या आधी आपण हे बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि 8 दिवस रोज त्याला खालीवर मिक्स करायचं. म्हणजे तेल खाली तळाला जातं, त्यासाठी आपण हे 8 दिवस मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपल्याला खायला तयार आहे हे लोणचं.